पहिली गोष्ट म्हणजे या सभागृहात मंत्र्यावर आरोप करायचा असेल तर कुठली नोटीस द्यावी लागत नाही। या सभागृहात आतापर्यंत मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले। या सभागृहात आरोप झाले म्हणून त्याच्यामुळे उत्तर द्या ना, नंतर उत्तर द्या ना। या सन्माननीय देसाई साहेब, मी तुम्हाला देणार आहे ना संधी, त्यांचं झालं की देणार संधी। या सभागृहात मंत्र्यांवर आरोप होऊन, मुख्यमंत्र्यांवर आरोप होऊन त्यांना राजीनामे द्यावे लागलेले आहेत। तेव्हा कधी नोटीस दिलेली नाही आहे, कधी कोणी नोटीस दिलेली नाही आहे। आणि म्हणून महत्वाचा विषय आहे की नोटीस न देता पण आरोप करता येतो। आता प्रश्न महत्वाचा असा आहे की जे एकनाथ खडसे यांनी सांगितलं की दाऊदशी संबंधित असलेल्या लग्नामध्ये हे सगळे लोक गेले, त्याच्यात पालकमंत्री गेले, त्याच्यात आमदार गेले, त्याच्यात नगरसेवक गेले। जर 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 हे लग्न सर्वसाधारण माणसाचं असलं असतं, आयबीने त्या लग्नावरती लक्ष ठेवलं होतं की हा लग्नात कोण कोण येत आहे, आणि त्या आयबीच्या सगळ्या निरीक्षणावर ना पोलिसांची चौकशी सुरू झाली। सभापती मध्ये बसवा त्याला पहिला, तुम्ही मला बोलायला परवानगी दिली आहे, माझं पूर्ण ऐकू द्या, त्यांना काय बोलायचं ते बोलू देत। सभापती महोदय, पोलिसांवरती तुम्ही कारवाई करता। जे पोलीस लग्नाला गेले त्या पोलिसांची कारवाई करता। मग हे जे मंत्री, हे जे नगरसेवक, हे जे आमदार हे गेले, यांच्यावरती कारवाई नाही। नवाब मलिकांचं नाव मी आता घेत नाही, तरी देखील त्यांचा दाऊदशी संबंध होता। 19 महिने आतमध्ये ठेवलं आणि जेव्हा त्या बाजूला गेले ताबडतोब त्याला सोडून दिलं। म्हणजे सभागृहाच्या सत्ताधारी मंत्र्यांना दाऊदशी संबंध ठेवायचा पूर्ण अधिकार मिळाला। सन्माननीय अनिल परबजी, तुम्ही आता थांबा बोलणं। तुम्ही बोलायला संधी दिली याचा अर्थ तुम्हाला पाहिजे तसे आरोप करून घ्यायचे असा अर्थ होत नाही। अंबादास दानवे बोला, SIT चौकशीचा वगैरे मी काय करणार नाही। मी ही 289 फेटाळलेली आहे आणि त्याच्यावरती सरकारने निवेदन करायचं की नाही, त्याच्यावरती सरकारने काय तो निर्णय घ्यावा, याच्यावरती थांबा। अंबादास दानवे शेवटचे वक्ते राहतील, त्याच्यानंतर तुम्हाला देणार आहे बोलायला। सभापती महोदय, हे प्रश्नोत्तर चालली नाहीये, ती 289 सभापती महोदय, मी फेटाळलेलीच आहे। सभापती सरकारची चर्चा करायची तयारी की नाही? तुम्ही संसदीय कार्यमंत्री म्हणून 10 वेळा उत्तरं दिलेली आहेत आणि तुम्ही कारण नसताना क्रॉस करताय। नाही, तुम्ही असे काहीतरी तुम्हाला वाटत असेल गोंधळ होईल। सरकारची तयारी आहे की नाही सरकारला मला विचारणं क्रमप्राप्त आहे। दानवे बोला। असे मंत्र्यांवरती आरोप नोटीस दिल्याशिवाय करता येत नाही। दरेकर साहेब, सभापती महोदय, दानवे साहेबांचं होऊ द्या। सभापती महोदय, असं काय करताय? 289 वर मी बोलतोय। मला असं वाटतं ज्याच्यावर आरोप करतायत खडसे साहेब आणि अनिल परब साहेब आणि समोरचे काही सन्मान्य सदस्य बाजू कोणाची घेतायत, तुम्ही 289 वर बोला, हा माझा प्रश्न आहे। आणि मग 289 वर येत असताना ज्या पद्धतीनं एक लग्न 2017 2 मे मध्ये झालेलं नाशिक मध्ये, त्याच्यामध्ये दाऊद इब्राहिम तुमचं म्हणणं, ज्यांना देशद्रोही जे आहेत, इक्बाल कासकर त्यांचा भाऊ, त्यांची पत्नी लुबनाची सख्खी बहीण जाकीचा साडू, याची मुलगी अनम कोकणी म्हणजे इक्बाल कासकरची सून। आता या लग्नामध्ये, लग्न ज्याचा त्याचा खाजगी विषय आहे, काही हरकत नाही, ज्यांनी लग्नाचा हा मुद्दा काही सार्वजनिक विषय असायचा काही कारण नाही। पण या लग्नामध्ये आयबीचे लोक होते सभापती महोदय। आयबीला अटक करणार का? काय तुम्ही असं प्रॉम्प्टिंग चुकीचं करू नका। नाही, बरोबर आहे ना, नाव आहेत ना त्याच्यात, या अधिकाऱ्यांचं नाव आहे। सभापती महोदय, या लग्नाला, सभापती महोदय, या लग्नामध्ये काही अधिकारी सहभागी झाले होते, त्यांच्यावर कारवाई झालेली आहे। काल सभागृहाच्या बाहेर परवाच्या दिवशी शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याचं नाव सुधाकर बडगुजरे नाशिकचे, त्यांचा एक फोटो प्रसिद्ध झाला। सलीम कुत्ता म्हणून कोण आहे? आता खाली तर एका पत्रकारांशी बोलताना एका आमदारांनी सांगितलं की सलीम कुत्ता तर मेलेला, 98ला त्याचं दवाखान्यात मारला। आता खरं खोटं मला याच्यातलं माहिती नाही मुंबईचं, पण आपल्या मंत्रिमंडळातले एक मंत्री, आपल्या विधानसभेचे काही सदस्य हे या सगळ्या कार्यक्रमाला जातात, सोहळ्याला जातात, आणि ज्यावेळेस हे मंत्री कोण आहे याचा फोटो जेव्हा दिसतो तर याच्यात स्पष्टपणे गिरीश महाजनांचं नाव दिसतंय। सभापती महोदय,
गिरीश महाजन या राज्याचे एक जबाबदार मंत्री तुम्ही आहे. आता नावं अशी घेऊ नका. सभापती महोदय मला थांबवू शकत नाही. सभापती महोदय ती मला नावं थांबवू घेणार ती शकत नाही. सभागृहातून काढून टाकते त्याच्यामध्ये. नाही. सभापती मुद्दाम नावं महोदय घेताय. तुम्हाला ते नवाब मालिकांचा वचपा काढायचा हा फोटो नवाब मालिकांचा वचपा काढायचा मग तुम्ही सभापती महोदय, हा राजकारण फोटो आहे करताय. गिरीश मी एक लोकशाहीवादी व्यक्ती आहे म्हणून मी सभापती तुम्हाला महोदय, संधी दिली. हा ते न फोटो करता गिरीश तुम्ही कारण महाजनाचा- नसताना उद्धव साहेबांच्या समोर इम्प्रेशन पाडताय. दुसरं मी काय? गिरीश महाजनाचं नाव घेतो. नाही, नाही, नाही. बोला चला संभ्राती देसाई बोल. चला सभापती महोदय. तुम्हाला सगळं तुमचं जे 289 ची मागणी दिलं नाही नाही आरडाओरडा काही करायचं नाही. सभापती कारण महोदय. नसताना तुम्ही राजकारण करताय कामकाज करायचं नाहीये. चला शंभूराज देसाई बोला. माननीय सभापती महोदय. प्रवीण दरेकर आधी प्रवीण दरेकर बोला. महोदय मी निराधार आरोप सभापती महोदय माझा पॉइंट ऑफ प्रोसिजर आहे. प्रवीण माझा दरेकर. सभापती महोदय पॉइंट ऑफ प्रोसिजर वर आपल्याकडे परवानगी मागितली. सभापती महोदय या ठिकाणी 289 च्या अंतर्गत तुमचं झालंय बोलणं. सभापती महोदय त्यांना बोलू द्या. या ठिकाणी 289 च्या तुमचं अंतर्गत काय आहे? तुम्ही खाली त्या बसा. ठिकाणी हा कसा होतोय हे सांगणं काम आहे. एकच विषय 289 चा विरोधी पक्ष नेते मानतात, तोच विषय भाई नाताभाऊ मानतात, तोच विषय त्या ठिकाणी अनिल परब मानतात. अशा पद्धतीनं चर्चा करून तो विषय रेकॉर्डवर आणण्याचा यांचा प्रयत्न आहे. माझी आपल्याला विनंती आहे, अशा प्रकारे कामकाज होत नाही. या ठिकाणी मंत्र्याचं नाव घ्यायचं असेल तुम्हाला नोटीस द्यावं लागतं. नोटीसही दिला नाही. माझा सभापती महोदय आपल्याकडे आग्रह आहे की हे सगळं कामकाजात काढून टाका. सगळं अशा पद्धतीची चर्चा होत नाही. नावही करा मंत्री महोदय. आणि त्यांचं अनावश्यक चर्चा आहे ती काढून टाकावी. माननीय सभापती महोदय, या ठिकाणी आपण काही सन्मान्य सदस्यांना बोलण्याची संधी दिली, त्यांना बोलण्याचा पूर्ण अधिकार मी आता आहे हे नेम मान्य आहे. करते. तुम्ही अजिबात वेलमध्ये यायचं नाही. सभापती तुम्ही महोदय, चर्चा केली या गटनेत्यांची ठिकाणी संपूर्णपणे मी 289 ला एका तुम्हाला परवानगी जबाबदार दिली. मंत्र्याचं तुमची नाव मतं ऐकून घेताना घेतली तरी तुम्ही गैरसमज वाढवताय समाजामध्ये आणि म्हणून सन्माननीय अनिल परब तुम्ही कामामध्ये गोंधळ घालतात. तुम्ही जागेवर जाऊन बसा. सन्माननीय भाई जगताप तुम्ही 289 वर बोलून परत या ठिकाणी येऊन गोंधळ करताय. तुम्ही जागेवर जाऊन बसा. सन्माननीय विलास पोतनीस तुम्ही माझ्या आणि सभागृहाच्या मध्ये अडथळा निर्माण करताय. तुम्ही जागेवर जाऊन बसा, नाहीतर तुम्हाला गंभीर परिणाम भोगायला लागतील. मी आधीच सांगते त्याच्यामध्ये जे आहे ते तुम्ही जागेवर जाऊन बसा ताबडतोब, नाहीतर मला कडक पाऊल उचलायला लागेल. 289 तुम्हाला बोलायला दिली त्याचा तुम्ही गैरफायदा घेता आहात आणि ऐकत नाही आहात त्याच्यामध्ये जे आहे ते. आणि सभापतींच्या संदर्भातला तुम्ही फेटाळण्याचा निर्णय घेते. कुठल्याही मंत्र्याचं किंवा व्यक्तीचं नाव मी या ठिकाणी रेकॉर्डवर ठेवणार नाहीये.